पाठीवर झोपतो तो योगी, पोटावर झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. हं. तर एक सामान्य सूत्र आहे, की काय होतं, की आपण जे झोपतो, त्याच्यामधनं झोपेतनं आपल्याला एक ऊर्जा निर्माण होते. आपण जर कंटिन्यू योग्य वेळी योग्य झोप जर घेतली, हं, तर आपली ताकद परत भरून निघते. हं. पण आपण झोपताना चुकीचे पोझिशनमध्ये झोपलेलो आहोत. चुकीचे पिलोज वापरले, चुकीची गादी वापरली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांचे बेड्स मी बघतो, हं, कॉटनचे बेड्स असतात. हं. बऱ्याच वेळा कॉटनचे बेड मधला भाग हा खड्ड्यात गेलेला असतो. कारण एक 1.5-2 वर्षांनी त्यात कॉटन भरायचा असतो. हे लोकांना माहीतच नसतं. लोकं 10-10 वर्ष एकच गादी वापरतात. बरोबर. पिलोज खड्ड्यात गेलेला असतो. मग एक लक्षात घ्या, ज्यांचे गादीज, पिलोज अशा प्रकारे कॉटन भरलेला नाहीये, त्यांनी आजच पॉडकास्ट बघितल्या गादीवाल्याला फोन करा आणि ती बदलून घ्या. कारण एक लक्षात घ्या, पुढं ती धोक्याची घंटा आहे तुमच्यासाठी, की पुढे जाऊन एखादं ऑपरेशन अंग्याशी येईल ती. अगदी. तर झोपण्यासाठी गादी जी आहे ती साधारण 4 इंचाची पाहिजे. कमीत कमी योग्य वेळी योग्य झोप घ्यायची आहे. तुम्ही रात्री 9:30 तर 9:30ला झोपायचंच आहे आणि सकाळी 6:30 तर 6:30ला उठायचं आहे. पण लोकं 12, 1, 2ला झोपतात आहे. उठण्याचा भरोसा कुणाचाच नाहीये. उशिरा उठणं, त्यातनं कॉन्स्टिपेशन, त्यातनं संधिवाताचा त्रास चालू आणि त्यातनं कंबरदुखी परत चालू.